सर्वांना माझा मानाचा जय भीम आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर भावांनो, ही घटना आहे कर्नाटक बाउंड्रीवरची बेळगाव जिल्ह्यातील शेमन गावातील। तर भावांनो, 14 एप्रिलच्या दिवशी ह्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढण्यात आली होती। तर काही जातीवादी कंटकांनी जयंती अडवून आपल्या आया बहिणीवरती हल्ला केला व त्यांच्यावरती लाठीने प्राणघातक हल्ले झाले। ठीक आहे, आणि ह्याच घटनास्थळी मोठ्या प्रमाणे भीमसैनिक जमले होते व पूर्ण गावातील पूर्ण समाज एकत्रित आला होता व ज्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला, आपल्या आया बहिणीवरती हल्ला केला, ते लोक फरार झाले आणि कर्नाटक पोलीस प्रशासनाने अजून सुद्धा त्या लोकांना अटक केले नाही। आणि आपले काही महाराष्ट्रातील सुद्धा आपले काही भीम कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते, त्या ठिकाणी गेले होते की का बरं आमच्या समाजावरती असा अत्याचार झाला। तर कर्नाटक पोलीस स्टेशननी आपले जे कार्यकर्ते होते त्यांना अटक केले की हे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये कसे आले, कशासाठी आले, यांच्यामुळे तर दंगली घडल्या नाही। तर याच मुद्द्यावरती दीपक भाऊ केदार यांनी सुद्धा कर्नाटक पोलीस प्रशासनाला मागणी केली की आमचे जे कार्यकर्ते तिथे गेले होते त्यांना तुम्ही सुटका करा व जे हल्ला करणारे व्यक्तिमत्व होते त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा। तर भावांनो, आपल्या आया बहिणीवरती हल्ले झाले, त्यांच्यावरती लाठ्यानं मारहाण झाली, तर पोलीस प्रशासनाने अजून कुठलाही ऍक्शन घेतली नाही किंवा त्या आरोपींना अजून सुद्धा अटक केली नाही। तर भावांनो, तिथले काही क्लिप्स आहेत आपल्याकडे, ती क्लिप्स तुम्हाला दाखवतोय, बघू शकता। तर बघितला भावनो, मोठ्या संख्येने आपला समाज तिथे उपस्थित होता। ठीक आहे, फक्त काय असे काही किस्से घडले म्हणून आपल्याला एकत्र यायचं असं नव्हे। आपल्याला एकत्र असलं तर कोणी अशा मनुवादी जे लोक आहेत यांची मानसिकता जी घाण आहे, या असे लोक आपल्यामध्ये येणार नाही किंवा आपल्या समाजावर अत्याचार करणार नाही, आपल्या आया बहिणीवर असे हल्ले करणार नाही। तर भावांनो, सर्वांना एकत्र यायची फार गरजेची आहे। आता 2024 इलेक्शन मध्ये आपल्याला आपला हक्काचा माणूस आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करा। ठीक आहे, मी मतदान याच्यासाठी करायचं म्हणतोय कारण की या वेळेस ज्याची सिच्युएशन आपण बघतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये, आपल्या समाजावर भरपूर मोठ्या संख्येने अत्याचार होऊ लागले। दिवसादिवस कुठे ना कुठे आपल्या समाजावर अत्याचार होतात। ठीक आहे, तर भावांनो, दीपक भाऊ केदार यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की जे आमचे कार्यकर्ते त्यांची सुटका करा आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा। तर भावांनो, आपण अशा गोष्टींचा व अशा मनुवादी लोकांचा जाहीर निषेध करतो आणि कर्नाटक पोलीस स्टेशनला आम्ही मागणी करतो की जे कोणी हे असे भाडखाऊ लोक आहेत यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्या। जय भीम आणि जय संविधान। आणि भावांनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा। जय भीम।